प्रथमतः सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी. सर्वांचं मनापासून तर मनापर्यंत स्वागत आहे आमच्या संत विचार चॅनलवरती. आजचा जो प्रश्न आहे, कीर्तन कसे करायचे, म्हणजे कीर्तन करत असताना एका विषयावरती 2 तास कसं विवेचन करायचं, प्रत्येक कीर्तनकार कशा पद्धतीने कीर्तन करतात, अभ्यास कुठल्या ग्रंथाचा करायचा, किती वेळ करायचा, कसं करायचा, अभंग कुठला निवडायचा, अभंगामध्ये महत्त्वपूर्ण मुद्दा काय असावा, हे सगळ्यांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न कायमचा राहतो. भलेही कीर्तनकार असो नसो, नवीन कीर्तन ज्यावेळेस एखाद्याला करायची वेळ येते अचानक, त्यावेळेला माणसाच्या मनामध्ये हे प्रश्न उद्भवतात की बाबा नेमकं कीर्तन करतात कसं, कीर्तनकार काय करतात, अभ्यास कसं करतात, याचं शास्त्र काय आहे, या कीर्तनकार कसे कुठं शिकतात, नेमकं कीर्तन शिकण्याची पद्धत कुठं आहे, कीर्तन शिकण्यासाठी कुठकुठल्या ग्रंथांचं अध्ययन करावं लागतं, कसं कसं पाठांतर करावं लागतं. सगळ्यांच्या मनामध्ये हा एक प्रश्न आहे. अलीकडचा भाग सोडून द्या, कुठल्याही ग्रंथाचा अभ्यास न करता कीर्तन करणारेही भरपूर आहेत. पण कीर्तनकार आणि वक्त्याचे काही शास्त्राने नियम सांगितलेले आहेत. वक्ता कसा असावा, वक्त्याचे 3 लक्षण असावे, वक्त्याकडे 3 गुण हे असले पाहिजेत. कोणते 3 गुण आहेत, ते 3 गुण सांगण्या अगोदर मी आपल्या सर्वांना विनंती करतो, जर तुम्हाला आमचा चॅनल आवडत असेल तर आमच्या चॅनलवर दिलेली माहिती उपयुक्त वाटत असेल तर आमच्या चॅनलला कृपा करून सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा, जेणेकरून पुढचा जो व्हिडिओ येईल तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वांच्या अगोदर यावा, याची सर्वांना आवश्यकता आहे. असं जर वाटत असेल तर कृपया नोटिफिकेशन चालू करून ठेवा. तर प्रथमतः चला व्हिडिओला सुरुवात करूया. कीर्तनकाराकडे वक्ता हा 3 गुणांनी युक्त असावा. कीर्तनकार कसे असावे, कीर्तन कसं करायचं. प्रथमतः कीर्तनकार हा 3 गुणांनी युक्त असावा. कुठला आहे, शास्त्र सांगतंय श्रोत्रिय असावा, ब्रह्मनिष्ठ असावा आणि कृपाळू असावा. म्हणजे जो श्रोत्रिय आहे, म्हणजे ज्यांनी शास्त्राचं श्रवण केलेलं आहे असा वक्ता असावा. दुसरा ब्रह्मनिष्ठ असावा. तुकोबाराय सांगतात, मुखी बोले ब्रह्मज्ञान, मनी धन आणि मान. जर तुम्ही, तुकोबाराय काय सांगतात, मुखी बोले ब्रह्मज्ञान, मनी धन आणि मान, ऐसी याची करत्या सेवा. जर तुम्ही आशाची जर सेवा करत असाल तर तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा कल्याणाचा मार्ग तुम्हाला सापडणारही नाही. मग काय असावा, ब्रह्मनिष्ठ म्हणजे ज्याच्या ठिकाणी ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या ही भावना त्याच्या मनामध्ये असावी. आणि शेवटी कृपाळूपणानं तो कृपाळू असावा, कृपण नसावा. कृपाळू म्हणजे देणारा असावा, घेणारा किंवा आपल्या जवळच साठून ठेवणारा असा वक्ता नसावा. हे वक्तेचे 3 लक्षण वेदांत विचारसागराच्या ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू. मग हेच 3 नियम प्रत्येक वक्त्याकडे असावेत. कारण वक्ता सांगत असताना त्याच्या मुखामध्ये श्रोत्रिय म्हणजे ज्याने शास्त्राचं श्रवण केलेलं आहे. मग शास्त्राचं श्रवण करण्यासाठी कोणकोणते शास्त्र आहेत, आपल्याकडे 6 शास्त्र आहेत. आपल्याकडं 6 शास्त्र आहेत, 4 वेद आहेत, 18 पुराण आहे, उपनिषद आहेत, दशोपनिषद मुख्यत्व आहेत, त्याचा अभ्यास केला पाहिजे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये पायाभूत मानले जाणारे ज्ञानदेव रचला पाया, माऊली ज्ञानोबारायांनी ज्या संप्रदायाचा पाया रचला आणि तुकोबाराय ज्या संप्रदायाचे कळस झाले, असे असलेले मध्ये जो आहे, नाथ महाराज असतील, नळोबाराय असतील, नामदेव महाराज असतील, इतर अनेक संत असतील, संत कवी महिपती महाराजही असतील, तर या संतांच्या हस्तलिखित ग्रंथातून त्या ग्रंथाचं श्रवण करायचं. प्रथमतः कीर्तनकाराकडे 3 नियम येण्यासाठी प्रथमतः कीर्तनकाराला श्रोत्रिय असावा.
म्हणजे त्याने शास्त्राचं अध्ययन केलेलं असावा. मग शास्त्राचं अध्ययन करायला कीर्तनकारांना कुठं आहे जागा, कुठं त्यांनी अभ्यास करायचा? तर कीर्तनकारांना श्री क्षेत्र आळंदी देवाची मध्ये आमचे स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था या संस्थेमध्ये 4 वर्ष तुम्ही अभ्यासक्रम आहे. 4 वर्ष अभ्यासक्रम कसा कसा आहे? तर 4 वर्षामध्ये संपूर्ण कीर्तन पद्धती शिकवली जाते. कीर्तन कसं करायचं, कीर्तनासाठी उपयुक्त अभ्यास, कुठला ग्रंथ सोडायचा. तर प्रथम वर्षाला तुम्हाला व्याकरण शिकवलं जातं, मराठी व्याकरण. दुसऱ्या वर्षाला विचारसागर संस्कृत व्याकरण असेल. विचारसागर, ज्ञानेश्वरी आणि पंचदशी हे 4 मुख्यत्वाने शिकवले जातात. हे 4 ग्रंथ मुख्यत्वाने जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकवले जातात. मग त्या संस्थेमध्ये श्रोत्रिय मी सांगत आहे की श्रोत्रिय कसा निर्माण होईल आणि श्रोत्रिय कसा असावा. कीर्तनकाराकडे हा अभ्यास पूर्ण कीर्तनकार असावे, त्यांना म्हणतात श्रोत्रिय. जर ज्याने शास्त्राचं श्रवण केलं नाही तर ते तुम्हाला शास्त्र काय सांगणार आहे? माऊली ज्ञानोबा सांगतात की शास्त्र म्हणाले ते सांडावे, ते राज्यही तृण म्हणावे, घे म्हणितलियाना म्हणावे विषकी जरी. माऊली ज्ञानोबा सांगतात शास्त्राने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर शास्त्राने सांगितलं हे करायचं तर तेच करा, हे नाही करायचं ते नका करू. कारण ज्ञानोबा सांगतात शास्त्र हे काय आहे? मनुष्याच्या बुद्धीस कळण्यास जे सक्षम नाही ते समजून सांगण्यासाठी शास्त्र हे निर्माण झालेलं आहे. मनुष्याच्या बुद्धीला कळणं खूपच कठीण आहे. आता ज्या वेळेला एखाद्या वेळेला आपल्या बुद्धीमध्ये आपल्याला कळत नाही की बाबा दान करत असताना दान कधी करायचं, दान कसं करायचं. आपण फक्त एकच ऐकतो की दान केल्याने पुण्य भेटतं, पण त्या दानाची पद्धती काय आहे? सात्विक दान आहे, राजस दान आहे, तामसिक दान आहे. मग हे सगळे दानाचे प्रकार कोण सांगू शकतं? ज्याने शास्त्राचं अध्ययन केलेलं आहे. भगवद्गीतामध्ये भगवंत सांगतात 17व्या अध्यायामध्ये राजस दान कशाला म्हणतात, सात्विक दान कशाला म्हणतात, तामसिक दान कशाला म्हणतात. पूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये माऊली ज्ञानोबारायाही वर्णन करतात. भगवंताच्या मुखात जे माऊली ज्ञानोबारायाने वर्णन केलेलं आहे आपल्या मराठी भाषेमध्ये, त्या ज्ञानेश्वरीचं अध्ययन केलेलं असावा. शास्त्र काय सांगतं? शास्त्राच्या कसोटीनं अध्ययन करून ज्याने शास्त्राचं अध्ययन केलंय तोच समाजाला मुख्यत्वाने मार्गदर्शन करू शकतो. मग असा कीर्तनकार आपल्याकडे असावा जेणेकरून श्रोत्रियता त्याच्याकडे असावे. अजून श्रोत्रियाला काय आहे? मुख्यत्वाने श्रोत्रिय म्हणजे ज्याने शास्त्राचं अध्ययन, आपल्याकडे रामायण असेल, भावार्थ रामायण असेल, एकनाथी भागवत असेल, श्रीमद भागवत महापुराण असेल, कथाकार असतील, सगळ्यांकडे एक गुण हा असावा म्हणजे श्रोत्रिय. दुसरा ब्रह्मनिष्ठ, जे आपण सांगतोय त्याच्यावरती आपला किती विश्वास आहे. कारण ज्याच्यावर विश्वास नाही त्याने कितीही सांगितलं तर त्याचा समोरच्यावर कधीही उपयोग होत नाही. थोरांचे विचार आहेत, माणसाने तोंडाने सांगण्यापेक्षा स्वतःच्या आचरणात जे काय आपण लहान मुलाच्या डोळ्यासमोर करतो ना, तेच लहान मुलावरती संस्कार पडतात. हो, आपल्या घरामध्ये एखाद्या जर लहान मुलासमोर जर एखाद्या वडिलांनी त्यांच्या पत्नीस, धर्मपत्नीस, त्या मुलाच्या आईला जर एखादी शिवी, एखादा अपशब्द जर बोलला तर तो मुलगा पुढे जाऊन तोच शब्द कानावरती ठेवतो आणि त्याच शब्दाचा उपयोग पुढे जाऊन परत आपल्या घरामध्ये वडिलांसमोर करतो. आणि त्यावेळेस आपण म्हणतो की हा बरोबर त्याच्या बापावरती गेला. बापावरती गेला असं म्हटल्यानंतर पण बापाही त्या गुणाचा असावा. तर म्हणून सांगतात काय की बाबा आपण बोलतो त्याच्यावरती आपली निष्ठता असावी. संस्कार आपल्याकडून घडतात. म्हणून माणसाने सांगण्यापेक्षा स्वतःची वागणूक तशी असावी. म्हणून सांगतात की ज्याच्याकडे ब्रह्मनिष्ठत्व असावी, ज्याच्याकडे जगताला पाहण्याची दृष्टी मिथ्यात्वानं असावी. नाहीतर एखादी कीर्तनकार येणार जगत खोट आहे, हे सगळं मायाजाळ आहे, मायाजाळामध्ये तुम्ही सर्वजण गुरफटलेले आहेत. आणि कीर्तन झाल्यानंतर ज्या वेळेस तुम्ही महाराजांना 1000 रुपये कमी देतात, महाराज पुढे जाऊन फोन करतात, अहो ते कीर्तनाचं पाकिट भरत असताना 1000 रुपये कमी आले हो. मग त्यावेळेस तुम्ही त्यांना प्रश्न विचारला पाहिजे, महाराज तुम्ही सांगता की सगळं मायाजाळ आहे, मायाजाळ्यामध्ये धनदारा पुत्रजन
बंधू स्वैरे पिशून सर्व मिथ्याये जाणून शरण रेगा देवाशी. आणि महाराज तुम्ही आम्हाला एवढंच 2 तास सांगितलं आणि परत तुम्ही आज आम्हाला पुढे जाऊन फोन करता की 1000 रुपये कमी आहेत, तर याला ब्रह्मनिष्ठता म्हणता येईल का? तर याला ब्रह्मनिष्ठही म्हणता येणार नाही. आणि शास्त्रप्रमाण शास्त्र वाक्यावर ज्यांचा विश्वास नाही अशांनाही कीर्तनकार म्हणता येत नाही. म्हणून त्याच्याकडे ब्रह्मनिष्ठता असावी. आणि ज्याच्याकडे ब्रह्मनिष्ठता आहे त्याने कृपाळूपणाने द्यायला पाहिजे. मग कृपाळूपण कसं असतं? कृपाळूपण म्हणजे त्यांनी देत असताना उपकार तरी धनवंतरीपणे, जरी देणे घेणे नाही आशा. माऊली ज्ञानोबरायही सांगतात, दया तिचे नाव भूताचे पाळण. तुकोबरायांचा अभंग आहे. माऊली सांगतात की एखादा चिखलामध्ये ज्यावेळेस गाय चिखलामध्ये रुतल्यानंतर ती गाय दूध देईल का नाही देईल याचा विचार करत नाही. ती गाय जाड आहे का बारीक आहे याचाही विचार जो करीत नाही, फक्त दिसलेल्या चिखलामध्ये जी गाय आहे ते गायीला बाहेर कसं काढायचं तिलाच कृपाळू म्हणतात. तिच्यावरती कृपा करणार दयाळू म्हणतात. कृपाळू असावं म्हणजे अंतःकरणामध्ये मला या ठिकाणी पाकिट कमी भेटल, पाकिट जास्त भेटल, मग मी या ठिकाणची तारीख मला घ्यायची नाही कारण मला या ठिकाणी पैसे कमी भेटतील, तर मग नको नको नको, याच ठिकाणी समाज कमी आहे, या ठिकाणी माझी प्रतिष्ठेला कलंक लागेल, म्हणजे काय होईल, लोकसंख्या कमी राहील आणि मला 1000 रुपये कमी भेटतील, तर मी या ठिकाणी माझं जे काही ज्ञान आहे तसं नाही, मग काहीतरी भलतं सलतं मनोरंजन करायचं आणि समाजाला कुठंतरी काहीतरी सांगायचं, 2 तास मनोरंजन करायचं आणि तिथून पाकिट घेऊन निघून जायचं. योग्य ते मार्गदर्शन नाही करायचं. फक्त पैशासाठी जे ज्ञान देतात त्यांचं ज्ञान तुम्हालाही कारणीभूत ठरणार नाही आणि तुमच्या कल्याणासाठीही नाही, दोघांचंही अकल्याणच आहे. म्हणून कृपाळू असा असावा ज्याला 1 रुपयाचीही अपेक्षा नसावी. त्यांनी ज्ञान देत राहावं, जसं असल तसं त्यांनी ज्ञान द्यावं. मला भेटेल नाही भेटेल याची मला नाही, पण कृपाळू असावं. कारण समाज हा धर्ममंडपामध्ये बसल्यानंतर त्या धर्ममंडपामध्ये साक्षात तेथे असे देव उभा, दिसे समचरणाची शोभा, रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत, संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत, तेथे असे देव उभा. ज्या कीर्तनामध्ये साक्षात भगवंत उभा राहतात त्या भगवंताच्या जर समोर एखादा कीर्तनकार कृपाळूपणा न करता जर कृपणता दाखवत असेल तर ते कीर्तनामध्ये देव राहत नाही. पण कीर्तनामध्ये देव राहतात असे संतांचं वर्णन आहे. मग संतांचं वर्णन जर देव कीर्तनामध्ये उभा राहतो तर मग कीर्तनकाराने हा विचार करायला पाहिजे की बाबा आपण या ठिकाणी पाकिटाकडे न बघता बसलेल्या लोकांच्या डोक्यामध्ये संसार मिथ्या आणि ब्रह्मसत्य म्हणजे भगवंताबद्दलची आसक्ती कशी वाढेल आणि संसाराची आसक्ती कशी सुटेल याचा विचार करून जो श्रोत्रिय असेल, ज्यांनी शास्त्राचा अभ्यास केला असेल, ते तुम्हाला योग्य शास्त्राचं मार्गदर्शन करेन. ब्रह्मनिष्ठ असेल, ज्याच्या ठिकाणी ब्रह्मत्वाबद्दल एकनिष्ठता असेल, त्याच्या बोलण्यातून त्याच्या वागण्यातून तुमच्यावरती संस्कार पडतात. आणि कृपाळू जर असेल तर त्याच्या बोलण्यातून ते बोलल्यानंतर तसंच होतं. अर्थ बोलाची वाट पाहे, म्हणजे अर्थ बोलाची वाट पाहे. त्या ठिकाणी संत ज्यावेळेस केले रामायण रामाआधी, वाल्मिकी जे आहेत, जे वाल्मिकी भगवान श्रीरामांना रामायण, भगवान श्रीरामांच्या अवताराच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं आणि त्या वाल्या कोळ्याने रामायण लिहिलं आणि भगवान श्रीरामांनी त्याच प्रकारे वर्तून दाखवलं. ही संतांची म्हणजे अर्थ बोलाची वाट पाहे. आधीच अर्थ त्या ठिकाणी निघलेले असतात, फक्त संतांच्या मुखातून शब्द बाहेर यावा लागतो, त्याला म्हणतात कृपाळू. ज्याने कृपाळूपणा दाखवला, एक शब्द बोला, ज्याच्याकडे ब्रह्मनिष्ठता असेल, तो शब्द कानवचनाचे भेटी, सरिसाची पायकरटी, वस्तू होणे उठी कोणे एकजो. त्यांनी जर सांगितलं की तू ब्रह्म आहे तर तू ब्रह्मच आहे, अशी ज्याची पदवी प्राप्त आहे, असं ज्याच्याकडे ज्ञान आहे, अशी कीर्तनकार समाजामध्ये असावे. जेणेकरून कीर्तन हे तुमच्या कल्याणाचं साधन आहे, मनोरंजनाचं साधन नाही. म्हणून कीर्तन कसं असावं आणि कीर्तन करण्याची पद्धती काय आहे, कीर्तनकारांना कुठले अध्याय शिकवले जातात, कुठले ग्रंथ शिकवले जातात, याच्याबद्दलची मी थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा. आणि आजच्या व्हिडिओला मी इथंच पूर्णविराम देतो.
उद्यासाठी नवीन, आजसाठी एवढंच. सर्वांना रामकृष्ण हरी.